नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? बरे आहात ना? तर आज आज आई आहे ना कुळथाच्या पिठाची जिलेबी बनवणार आहे. म्हणजे कुळथाचं पीठ घेतलं आहे चाळून आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे, एकदम थोडंसं गव्हाचं पीठ पण घेतलं आहे. आणि यात आपण आहे ना लसूण, कोथिंबीर, मिरची, जिरं हे सगळे ना ग्राइंड करून घेतलं आहे एकदम बारीक. आणि त्याला मीठ लागेल आणि तेल लागेल. ठीक आहे, एवढंच जिन्नस लागेल. आणि मग त्यात आहे ना हे पेस्ट आहे ना ॲड करायची अशी थोडी तडक्याला ठेवायची. आणि तो आई म्हणते थोडीशी ना तडक्यामध्ये टाकायची आहे. याच्यात पण आहे, हे बघ, ही तडक्यामध्ये टाकायची आहे. हां 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 आणि मग चांगलं आहे ना मळून घ्यायचं आहे ते. किती घेतलंय तू पीठ? अंदाज आहे का? अच्छा. मस्त मस्त थंडीची कुळथाची जिलेबी खाऊया. आणि त्यात नमक टाकलंय का? नमक नमक पण टाकायचं आहे. थंडीमध्ये आहे ना ही कुळथाची जिलेबी खाल्लेली चांगली असते म्हणे. म्हणून आईने नाशिकवरून आहे ना हे पीठ आणलंय कुळथाच्या पिठाचं. आणि मग त्यात आहे ना सगळं जिरं वगैरे, कोथिंबीर, शेंगदाणे, हे सगळं थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आपल्याला. आणि ग्राइंड करून आहे ना हे सगळं ॲड केलं आहे आणि त्याला मळून घेतलं आहे. जास्त पातळ होता कामा नये, नाही तर जिलेबी अशी वळल्या जात नाही आहे. जास्त जर वाटत असेल पातळ जर होत आहे तर थोडंसं पीठ अजून घ्यायचं आहे. तर हे कसं जिलेबी म्हणतात की शरीरासाठी पौष्टिक असते ना. म्हणून खायची असते. तसं आपण आहे ना उन्हाळ्यात नाही खाऊ शकत, पावसाळ्यातही खाऊ शकतो. त्यावेळी क्लायमेट आहे ना चेंज होत असतं ना. पावसाळ्यात पौष्टिक असते, हिवाळ्यातही अति उपयोगी असते जिलेबी आपल्या आरोग्यासाठी. तेल टाकायचं आहे ना. ओके. आणि थोडंसं पीठ कोरडं घ्यायचं आहे. आणि हे
त्याला तडका द्यायचा आहे ना तेलाला पहिले. तर हे पाणी आहे ना काढून घ्यायचं आहे. आपण या कटोरीमध्ये पाणी काढून घेऊया. आणि गॅस आहे ना ऑन करून पातेलं ठेवून देऊया. तेल टाकायचं आहे ना पहिले. तेल तर मला काय ही जिलेबी करता येत नाहीये, म्हणून आईला म्हटलं तूच पीठ आण आणि आहे ना कर म्हटलं इथे आल्यावर. एवढं कर तर तेलामध्ये आहे ना जिरं टाकलंय. अजून जिरं वाटतं टाकायचं आहे. जिरं म्हणजे मला आवडतं ना. हो हे बघा तडतडू द्यायचं आहे चांगलं. आणि जो मसाला ठेवलेला होता थोडासा तर तो तेलामध्ये टाकायचा आहे. खमंग कसा वास आलाय. आणि सगळं हिरव्या मिरचीचं वाटण आहे ना पाणी टाकून आहे ना सगळं. आई खसखसने आणि मग ते वेळण्यासाठी पोळपाट घेतलाय. असं हात इथे आहे ना. हा इथं नॅपकिन आहे. आता वेळती आहे आई. एवढंसं पाणी बस होईल का अजून पाणी ऍड करावं लागेल? कारण आहे ना जिलेबीला हे ग्रेव्ही असेल तरच छान लागते. अशा मस्त वेळल्या जात आहेत जिलेबी. हे बघा आई किती फास्ट फास्ट करते. तसं मला काही करता येणार नाहीये, म्हणून आईला म्हटलं की तूच जिलेबी कर आणि खाऊ घाल मला. हे बघा किती फास्ट फास्ट चाललंय. आणि मग पाणी तोपर्यंत आपलं बॉईल होत आहे. बॉईल झाल्यानंतर मग ही जिलेबी त्यात टाकून द्यायची. तोपर्यंत वळते आई. तर असंच
मला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. अजून वेळ लागेल. हां, तर कसं आहे ना, मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, तर मला सपोर्ट द्या. आणि हे बघा, आमचं हे गार्डन आहे. गार्डनला छान सुंदर फुलं आलेली आहे. लाल गुलाबाचं फूल, हे बघा कळ्या पण आलेल्या आहेत. हे येल्लो आलेलं आहे फूल छान. आणि जरा पुढे बिल्डिंग पण तयार होती आहे. हे बघा माझं छोटंसं गार्डन आहे. हे तर प्लांट मी आत्ताच आणलेलं आहे, 1-1.5 महिना झाला आहे. हो, हे मयूर प्लांट आहे ना हे. हे आणि हे दिसतंय का तुम्हाला? आणि हे रोज, हे बघा छान आलेले आहेत ना. चला बघते जिलेबी तयार झाली का नाही. अजून वेळ आहे. हे त्याच्यात टाकून घ्यायचं काही. अच्छा, म्हणजे असं थोडे जिलेबी तयार झाल्यावर, म्हणजे विळून घेतल्यानंतर आहे ना, त्याच्यात आहे ना ॲड करायचं. हां, वळून घेतल्यानंतर. तर हे माझं छोटंसं गार्डन आहे. हे बघा किती छान झाडं आलेली आहेत ना. सगळे म्हणतात की तुमच्या इथे झाडं कसे काय येतात छान. तर म्हटलं येतात. त्याला मी गोबरचं शेणखत घालते बरंच. आणि पाणी काही जास्त प्रमाणात देत नाही मी. आठवड्यातून एकदा सीझन प्रमाणे पाणी द्यायचं असतं प्लांट्सला. ही बघा आई करते अजूनही. उकळलं आहे पाणी, अजून पाणी टाकू शकते. तोपर्यंत टाक नाही. हे बघा टाकणं सुरू आहे. इतका खमंग वास येतोय ना छान. खमंग वास सुटलाय छान. हे बघा अजून वेळ लागेल. तर 5 मिनिटांनी, 5 ते 10 मिनिटांनी जिलेबी तयार होईल. मस्त खुशखुशीत, मस्त तिखट रस्सेदार जिलेबी. प्लीज लाईक शेअर करा.